मित्राच्या बायकोने रात्री 2 वाजता फोन करून घरी बोलवले. घरी गेल्यावर बघितलं की तिच्या अंगावर काहीच नव्हतं. नंतर जे झालं ते तर खूपच. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माझा मित्र विकास लग्न झाल्यापासून रोज माझ्याजवळ यायचा आणि सांगायचा की बायकोसोबत रोजच भांडण होतं. मी काय करावं काहीच समजत नाही. मी त्याला विचारलं की रोज रोज कसं काय भांडण होतं तुमचं? विकास म्हणाला, काही कारण नसताना पण बायको भांडण करते. मी त्याला म्हणालो, असं कसं काही कारण नसताना तुझी बायको भांडण करेन? मी त्याला म्हणालो, मी करतो काहीतरी. मी एक दिवस विकासच्या घरी गेलो आणि त्याच्या बायकोला विचारलं, रंजना वहिनी, काय झालं तुमचं? रोज पण असं भांडण का होतं? रंजना वहिनी म्हणाली, भाऊजी, बायको नवऱ्यासोबत विनाकारण भांडण का करते हे तुम्हाला तुमचं लग्न झालं तेव्हा समजेल. रंजना वहिनीचं बोलणं मला काहीच समजत नव्हतं. मी खूप प्रयत्न केला रंजना वहिनीकडून जाणून घ्यायचा की भांडणाचं कारण तर सांगा. शेवटी मी जेव्हा रंजना वहिनीला म्हणालो, वहिनी, त्याच्याकडून तुम्हाला काही पाहिजे का? जर तो देत नसेल तर माझ्याकडून घ्या, मी आहे. माझं असं बोलणं आणि रंजना वहिनी थोडी खुश झाली आणि म्हणाली, ठीक आहे भाऊजी, आता तुम्ही असं म्हणता ना की तुमच्याकडून घ्या, जे पाहिजे ते तर चालेल. नंतर मी माझ्या घरी आलो. दुसऱ्या दिवशी माझा मित्र बाहेरगावी गेला आणि त्या दिवशी मला रात्री 2 वाजता रंजना वहिनीचा फोन आला. मी म्हटलं की एवढ्या रात्री रंजना वहिनीला काय काम पडलं असेल? वहिनीने मला अर्जंट घरी बोलवलं होतं. रंजना वहिनीचं घर काही जास्त दूर नव्हतं. मी घरी गेलो आणि बघितलं की रंजना वहिनी माझ्यासमोर आणि तिच्या अंगावर तर काहीच नव्हतं. रंजना वहिनीला तसं बघितलं आणि माझ्या लक्षात सर्व आलं. रंजना वहिनी विकाससोबत का भांडण करतात ते मला समजलं. त्या दिवशी मी जसं रंजना वहिनीला बोललो होतो की विकासकडून काही भेटत नसेल तर माझ्याकडून घ्या, त्यामुळेच रंजना वहिनीनं मला बोलवलं. त्या रात्री रंजना वहिनी आणि मी रात्रभर. त्यानंतर रंजना वहिनीचं आणि विकासचं कधीच भांडण झालं नाही. कारण जेव्हा विकास घरी नसायचा तेव्हा मी रंजना वहिनीजवळ असायचो. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.